महादेव भूत वेताळ प्रेत सर्वांचा सुद्धा महादेव आहे. मग त्यापेक्षा तर आपण थोडा वेगळा समाज आहे आपला त्यांच्यापेक्षा. मग त्यासाठी त्या क्रांतिकारी का म्हटलेलं आहे तर या साधू संतांनी ह्या समाज एकत्र करण्यासाठी आणि या समाजासाठी आपलं जीवन समर्पित केलं. म्हणून सर्व संतांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून तसेच हा सप्ताह या गावातील या सप्त्याचे अध्यक्ष कमिटी सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून तसेच या कीर्तनासाठी साथ देणारे मृदंग मास्तर भाऊ तुमच्याही चरणी कोटी कोटी वंदन करून तसेच गायक लोक मंडळी तुमच्याही चरणी कोटी कोटी वंदन करून. कारण मी गाजलेली कीर्तनकार नाही आणि मी खरंही कीर्तनकार नाही. कारण मला वेळ मिळाला आणि त्यातून आपल्या आयुष्याचं काहीतरी सार्थक करावं आणि काहीतरी करावं म्हणून मी इथं थांबले, कीर्तनकार म्हणून नाही. त्यासाठी काही जरी चूक झाली असेल काही असेल तरी सर्वांनी भजन हे सर्वांचं आहे, कीर्तन हे सर्वांचं आहे. एका कीर्तनकाराचं नाही, एका गायकाचं नाही, एका वादकाचं नाही, तर सर्वांचं मिळून आहे. हा जयघोष करण्यासाठी आणि हा सप्ताह जर उभा करण्याचं कारण एकच आहे, त्याच्या मागचं समाज एकत्रित व्हावं. हा समाज एकत्रित व्हावं, अनेक समाजातले लोक एकत्रित यावं आणि एकत्रितपणानं प्रेमानं भावनेनं हा समाजामध्ये वावरावं आणि हा संप्रदाय पुढे चालू राहावा. याच उद्देशा सत्याचा मागचा. कारण भक्ती ही एकांतात केली जाते. भक्ती लोकांतात कधीच होत नाही. भक्ती हे विषय एकांतातला आहे, लोकांतातला नाही. पण सप्ताह कशासाठी तर सप्ताह एवढाच कारण की अनेक समाज एकत्रित यावं, एकमेकांना प्रेमानं वागावं आणि आपलं सगळं नातं जुळवावं आणि ह्या कार्यक्रम पार पाडावं. संबंध जुळवण्यासाठी सप्त्याची निर्मिती, सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सप्त्याची निर्मिती. त्यासाठी फक्त समाजापुरता महादेव नाही, एका वीरशैवापुरता महादेव नाही, पूर्ण समाज. पांडुरंग पुन्हा हरी संप्रदायामधला पांडुरंग पण तो सुद्धा वीरशैव आहे. श्वर कारण सांगण्याचा उद्देश एवढाच की बाहेर इतर समाजातले लोक संप्रदायामध्ये वीरशैवामध्ये येऊन लिंग धारणा केले, गुरुपासून मंत्र घेतला, दीक्षा घेतली, सगळं काही घेतलं. पण ज्या वेळेस ह्या सभा मंडपात माणसं येतात, जवळ थांबतात, हे करतात, त्यावेळेस त्या माणसाला इतर समाजातल्या माणसाला कुठलेच अधिकार देत नाहीत, त्यांना सामावून घेत नाहीत. कारण फक्त त्यांना वापरण्यापुरतं ठेवतात. त्यासाठी महादेव एकाचा नाही, महादेव हर जीवामध्ये महादेव आहे. हर जीव हा शिव आहे. हर जीव म्हणजे ह्या हर जीव म्हटल्यानंतर माणूसच एक नाही, त्यामध्ये अनेक 84 लाख योनीतले प्राणी सुद्धा जीव आहेत. पण त्यांच्या ठिकाणी एकच वस्तू नाही, विवेक नाही, म्हणून त्या प्राण्याला हा परमार्थ करता येत नाही. आणि माणसाच्या ठिकाणी विवेक हा शब्द आहे म्हणून परमार्थ करता येतो. त्यासाठी परमार्थ करता येतो, फक्त माणसालाच करता येतो, बाकी इतर प्राण्याला करता येत नाही. म्हणून हा शिव हा वेगळा नाही. मग हेच मन्मथ माऊली ज्या वेळेस लहान होते, वयानं वाढत गेले, मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. आणि तीर्थयात्रा करत 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 पांडुरंगाच्या मंदिरात आले आणि चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी वाळवंटात गेले, स्नान केलं. आणि त्या वाळवंटात थांबल्यानंतर तिथं एका संप्रदायाचे, एका जातीचे लोक नाहीत, अनेक जातीचे लोक, अनेक संप्रदायाचे लोक ते सगळ्यामध्ये वावरले, बोलणं झालं. आणि असंच विठ्ठल मंदिरामध्ये सप्ताह चालू होता, कीर्तन होतं. आणि कीर्तन असताना त्यांना वाटलं की आपण जावं आणि बसून आपण ऐकावं ह्यासाठी उद्देशानं गेले आणि जाऊन बसले. समोर येत असताना अशी दिव्य मूर्ती, अशी भव्य मूर्ती, तेजस्वी बाण मूर्ती अशी आलेली पाहून त्या कीर्तनकाराच्या मनात खळबळ उठली. एवढा महात्मा कोण, कुठून आला, आतापर्यंत दिसला नाही, कसा आला, काय आला. मग त्याला चिड निर्माण झाली आणि ते मन्मथ स्वामी खाली बसले. आणि खाली बसल्यानंतर ह्याला आता मधली चाल घ्यायची वेळ आली. मधली
चाल घ्यायची वेळ आली, मग चाल घेत असताना ओळीत थांबलेला माणूस चाल घ्यावं लागतं. बसलेला माणूस उठून चाल घेतो म्हणलं तर चालत नाही. मग त्यावेळेस ते कीर्तनकारी असा, आणि अगोदरची माणसं होतेच तसे. जे जे श्रेष्ठ समाज मांडलेला आहे, ज्ञानेश्वर माऊलीला श्रेष्ठ समाजांनीच त्रास दिला, ब्राह्मणांनीच त्रास दिला, खालच्या जातीतल्यानी कुणीच त्रास दिला नाही. तो कीर्तनकार त्या मनमत माऊलीला, मनमत नाव नव्हतं त्यावेळेस, शिवराज माऊली होतं, शिवराज नाव होतं. आणि त्यांना खाली बसल्यामुळं त्याने महाराज म्हटले की तू उठ आणि उठून चाल म्हण, उठून चाल म्हण. त्यावेळेस प्रश्न पडला शिवराज माऊलीला. त्यावेळेस मी तर येऊन बसलो, ओळीत थांबलं नाही, टाळ हातात घेतलं नाही, काय करावं? हट्ट असा धरला की उठावंच लागलं. मग असं हट्टापोटी उठावं लागलं. पण उठून गेल्या गेल्या त्या पांडुरंगासमोर गेले आणि सांगितलं, ऐक पंढरीच्या राया, ऐक पंढरीच्या त्यावेळेस सांगितलं, ऐक म्हणले पांडुरंगा,